नमस्कार. आज आपण महाराष्ट्राच्या संत परंपरेतल्या एका खूप तेजस्वी व्यक्तिमत्वावर बोलणार आहोत, संत मुक्ताबाई. हो. आपल्याकडे जी माहिती मिळाली आहे ना, ती एका अशा सोर्समधून आहे, जी त्यांच्या आयुष्यावर आणि कामावर छान प्रकाश टाकते. आणि ही चर्चा खरंच महत्वाची आहे. कारण काय होतं की नाही, अनेकदा संत मुक्ताबाई म्हटलं की फक्त ज्ञानेश्वरांची बहीण एवढीच ओळख सांगितली जाते. बरोबर. पण त्यांचं स्वतःचं कर्तृत्व, त्यांचं कवित्व आणि त्यांचं जे आध्यात्मिक योगदान आहे ते खूप मोठं आहे, महत्वाचं आहे. अगदी. म्हणूनच आज आपण जरा खोलात जाऊन हेच बघणार आहोत, की संत मुक्ताबाई यांचं स्वतंत्र, म्हणजे एकदम इंडिपेंडेंट असं रूप कसं होतं. त्यांचं स्वतःचं स्थान काय, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन वेगळं कसं, हे आपल्याला मिळालेल्या माहितीच्या आधारे समजून घेऊया. चला तर मग. हो, नक्कीच. कारण महाराष्ट्राच्या संत परंपरेत बघितलं तर पुरुष संत तर खूप आहेत, पण तिथे मुक्ताबाईंसारख्या स्त्री संतांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. हो. आणि ती तितकीच प्रभावी आहे. त्यांचं काम समजून घेणं म्हणजे मला वाटतं त्या काळातल्या स्त्री शक्तीचा आणि बुद्धीचा आदर करणं आहे. सुरुवात करूयात त्यांच्या ओळखीपासून. म्हणजे माहितीनुसार त्या संत निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर आणि सोपानदेव या भावंडांमध्ये सगळ्यात लहान. हो, धाकट्या. आणि हो, त्यांच्याच सहवासात, त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या अध्यात्माकडे वळल्या. पण तरीही त्या केवळ त्यांच्या सावलीत नव्हत्या वाढल्या, बरोबर? बरोबर. म्हणजे फॅमिली बॅकग्राऊंड तर महत्वाचा असतोच, पण इथे ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी की मुक्ताबाईंनी स्वतःची ओळख तयार केली. त्यांना फक्त कोणाची तरी बहीण म्हणून पाहणं हे खरं तर त्यांच्यावर अन्याय करण्यासारखं आहे. आपल्याला जी माहिती मिळालीये त्यानुसार त्या स्वतः एक प्रतिभावान कवयित्री होत्या. कवयित्री आणि खोल विचार करणाऱ्या तत्वचिंतक, फिलॉसॉफर. त्यांची ही स्वतंत्र ओळखच म्हणजे त्यांचं वैशिष्ट्य आहे. आणि याच स्वतंत्र ओळखीची आणि त्यांच्या ज्ञानाच्या अधिकाराची एक मोठी खूण म्हणजे त्यांचे ताटीचे अभंग, बरोबर? आपल्या सोर्सेसमध्ये यावर खूप जोर दिलाय. नक्कीच. ताटीचे अभंग हे मुक्ताबाईंच्या कामातला एक खूप महत्वाचा भाग आहे. हो. आणि यातली इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की या अभंगांमधून त्यांनी स्वतःच्या मोठ्या भावांना, म्हणजे विशेषतः संत ज्ञानेश्वरांना हो, त्यांना समजावलं, त्यांना त्यांच्या कामाची, त्यांच्या संतत्वाची आठवण करून दिली. हे खरंच म्हणजे कमाल आहे. एका लहान बहिणीनं त्या काळात इतक्या मोठ्या भावाला, ज्ञानेश्वरांना योग्य दिशा दाखवणं. हो. यात फक्त माया नाहीये, यात प्रचंड मोठा आध्यात्मिक अधिकार दिसतो, कॉन्फिडन्स दिसतो. अगदी. ही घटना त्यांच्यातली जी असामान्य बुद्धी होती आणि जी निर्भयता होती ती दाखवते. आणि गोष्ट इथेच नाही थांबत. आपल्या माहितीमध्ये पुढे असेही आहे की त्या 1400 वर्ष जगलेल्या महान योगी चांगदेवांच्या गुरु बनल्या. हो, हे तर आणखीच मोठं आहे. आता इथे विचार करण्यासारखं आहे, एका तरुण स्त्रीने इतक्या मोठ्या सिद्ध योग्याला मार्गदर्शन करणं. हो ना. हे त्या काळातल्या सामाजिक आणि आध्यात्मिक कल्पनांना किती मोठं आव्हान होतं. चांगदेवांचं गुरुपद स्वीकारणं हे त्यांच्या ज्ञानाच्या उंचीचं प्रतीकच म्हणावं लागेल. अगदी. याचा अर्थ पाहिला तर त्या काळात ज्या चौकटी होत्या, वयाच्या, लिंगाच्या, त्या त्यांनी सहज ओलांडल्या होत्या असं दिसते. याच संदर्भात असंही एक उल्लेख आहे की त्यांनी ज्ञानबोध नावाचा एक ग्रंथ लिहिला असावा. अच्छा, ज्ञानबोध? हो. यात त्यांचा आणि त्यांचे थोरले बंधू आणि गुरु निवृत्तीनाथ यांच्यातला संवाद आहे असं म्हणतात. ओके. आता याबद्दल अगदी ठोस पुरावे नसले तरी असं उल्लेख असणं हेच त्यांच्या वैचारिक खोलीकडे लक्ष वेधतं. हे दाखवतं की त्या फक्त भावनिक नव्हत्या, तर खोल तात्विक चर्चा करायलाही सक्षम होत्या. त्यांच्या आयुष्यातल्या काही महत्वाच्या घटनांचा पण उल्लेख आहे आपल्याकडे, जसं की लहानपणीच आई वडील गेले. हो, खूप लवकर. भावंडांसोबत ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करणं, ज्ञानेश्वरांनी त्यांना दिलेली सनद आणि तो विसोबा खेचरांचा किस्सा, तो त्यांना शरण आला. हे अनुभव कसे असतील त्यांच्यासाठी? म्हणजे लहान वयात इतके आघात, इतक्या जबाबदाऱ्या, याचा त्यांच्या विचारांवर काय परिणाम झाला असेल? हे अनुभव नक्कीच खूप कठीण असतील, पण त्याच वेळी घडवणारे ठरले असतील. बरोबर. लहानपणी आलेलं ते अकाली प्रौढत्व, समाजाने केलेला छळ सहन करूनही टिकून ठेवलेली ती करुणा आणि ज्ञान, ह्या गोष्टी काही पुस्तकातून नाही शिकता येत. खरंय. आणि विसोबा खेचरांसारख्या व्यक्तीमध्ये बदल घडवून आणण्याची ताकद ही त्यांच्या आतल्या शक्तीची आणि करुणेची साक्ष देते. हे अनुभव त्यांच्या व्यक्तिमत्वाला जास्त कणखर आणि त्याचवेळी जास्त कणवाळू बनवत गेले असतील असं मला वाटतं. आणि मग त्याचं प्रतिबिंब त्यांच्या अभंगात उतरलं असणार. नक्कीच. त्यांच्या शिकवणीतून ते दिसतं. आणि तो पैठणचा प्रसंग, जेव्हा ही भावंड गेली होती,
शुद्धिपत्र मिळवायला. हो, तो खूप प्रसिद्ध आहे. तिथे ज्ञानेश्वर अपमानित होऊन आतून दार लावून बसले, तेव्हा मुक्ताबाईंनी त्यांना बाहेरून जी विनंती केली, योगी पावन मनाचा, साही अपराध जनाचा, विश्व रागे झाले वन्ही, संती सुखे वावे पाणी. ताटी उघडा ज्ञानेश्वरा. याचा अर्ज वेतून ताती अभंग अजरामर झाले असं आपल्या माहितीत आहे. हो, हा क्षण खूप महत्वाचा आहे. इथे फक्त एका बहिणीचं प्रेम नाही दिसत भावासाठी, नाही. तर एका शिष्याची गुरुला म्हणजे ज्ञानेश्वरांना त्यांच्या मोठ्या कामाची, त्यांच्या संतपदाची जाणीव करून देणारी प्रगल्भता दिसते. विश्व रागे झाले वन्ही, संती सुखे वावे पाणी, हे किती खरं आहे आजही. हो ना, जग कितीही विरोधात गेलं, रागाने पेटलं, तरी संतांनी पाण्यासारखं शांत, थंड राहून सगळ्यांना सामावून घ्यावं, हा संदेश किती कालातीत आहे. अगदी. म्हणूनच हा अभंग केवळ एक भावनिक विनवणी नाहीये, तो एका मोठ्या जीवन तत्वज्ञानाचा भाग बनला आहे. त्याची खोली आजही जाणवते. ज्ञानेश्वरीसारख्या मोठ्या ग्रंथाच्या निर्मितीत पण मुक्ताबाईंचा वाटा होता, असा एक उल्लेख आहे आपल्या वाचनात. याबद्दल जास्त डिटेल्स नसले तरी ही नोंद महत्वाची वाटते, नाही का? निश्चितच, कारण एवढा मोठा ग्रंथ जेव्हा तयार होतो, तेव्हा त्यात फक्त एका व्यक्तीचा हात नसतो. बरोबर, एक वातावरण असतं. हो, एक संपूर्ण वैचारिक आणि आध्यात्मिक पर्यावरण लागतं. मुक्ताबाईंसारखी तेजस्वी आणि संवेदनशील व्यक्ती त्या प्रक्रियेचा भाग असणं हे अगदी स्वाभाविक वाटतं. कशा प्रकारे? म्हणजे विचारांच्या देवाणघेवाणीतून? हो, कदाचित विचारांची देवाणघेवाण असेल, चर्चा असेल किंवा प्रत्यक्ष कामात मदत असेल, काहीही असू शकतं. हे त्या कुटुंबातल्या समृद्ध बौद्धिक आणि आध्यात्मिक वातावरणाचं प्रतीक आहे. आता परत एकदा चांगदेवांच्या प्रकरणाकडे येऊया. हे प्रकरण खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. हो, आहेच. 1400 वर्षांचे योगी सिद्धींचा अभिमान घेऊन ज्ञानेश्वरांना भेटायला येतात, पण पत्र कसे लिहावं हे कळत नाही म्हणून कोरं पाठवतात. हो, कोरपत्र. आणि मग मुक्ताबाई त्यांना भेटतात, त्यांना पाशष्टी म्हणजे काय ते सांगतात आणि चांगदेव त्यांचे शिष्य बनतात. हो, चांगदेवांनी लगेच शिष्यत्व पत्करलं. हे त्यांच्या मोठेपणाचं लक्षण होतं की मुक्ताबाईंच्या ज्ञानाचा प्रभाव इतका जबरदस्त होता. काय वाटतं? हा प्रश्न महत्वाचा आहे. मला वाटतं दोन्ही गोष्टी येतात. दोन्ही. हो, चांगदेवांमध्ये सत्य स्वीकारायची नम्रता नक्कीच असणार, नाहीतर इतके मोठे योगी लगेच कोणाचं ऐकणार नाहीत. बरोबर. पण त्याचबरोबर मुक्ताबाईंच्या बोलण्यात, त्यांच्या दृष्टीत असा काही अधिकार आणि ज्ञानाचा प्रकाश असणार की चांगदेवांसारख्या महान योग्यालाही त्यांच्यासमोर नतमस्तक व्हावं लागलं. ही घटना परत हेच अधोरेखित करते की खरा आध्यात्मिक अधिकार हा वय, लिंग किंवा बाहेरच्या सिद्धींवर अवलंबून नसतो. तो आतून येतो. हो, तो आतल्या ज्ञानावर, शुद्धतेवर आणि अनुभवावर आधारलेला असतो. मुक्ताबाईंचं उदाहरण हे अगदी स्पष्टपणे दाखवून देतं. आपल्या सोर्सेसमध्ये पुढे असंही म्हटलंय की मुक्ताबाईंवर गोरक्षनाथांची कृपादृष्टी झाली आणि त्यांना अमृत संजीवनी मिळाली. याचं काय महत्त्व असेल? हे सिंबॉलिक आहे का? अमृत संजीवनी मिळणं याचा शब्दशः अर्थ घेण्यापेक्षा प्रतिकात्मक अर्थ घेणं जास्त योग्य वाटतं मला. म्हणजे त्यांना आत्मज्ञानाची, चिरंतन सत्याची, म्हणजे एका अर्थी आध्यात्मिक अमृताची प्राप्ती झाली असावी. अच्छा. आणि गोरक्षनाथांची कृपादृष्टी म्हणजे त्यांना नाथ संप्रदायाची मान्यता मिळाली, आशीर्वाद लाभले, ज्यामुळे त्यांचं आध्यात्मिक स्थान आणखी पक्कं झालं असंही म्हणता येईल. ही त्यांच्या प्रवासातली एक महत्वाची ओळख आणि स्वीकृती दाखवते. त्यांच्या अभंगांबद्दल पण आपल्या माहितीत सांगितलंय की त्यांची अभंग निर्मिती ही फक्त पर्सनल साधना नव्हती, तर ती समाजाभिमुख आणि अर्थपूर्ण होती. त्यांनी जीवनाच्या प्रत्येक पैलूवर प्रकाश टाकला असं म्हटलंय. हे समाजाभिमुख आणि अर्थपूर्ण म्हणजे नेमकं काय? समाजाभिमुख म्हणजे त्यांचे अभंग फक्त मोक्ष, वैराग्य अशा पारलौकिक विषयांवर नव्हते. ओके. त्यात समाजाचं प्रतिबिंब होतं. सामान्य माणसाच्या आयुष्यातली सुख, दुःख, नैतिक प्रश्न, सामाजिक जाणीवा यांचं चित्रण होतं. समाजाला योग्य दिशा मिळावी, लोकांमध्ये चांगली मूल्य रुजावीत, या हेतूनी केलेली ती रचना होती. आणि अर्थपूर्ण? अर्थपूर्ण म्हणजे ते फक्त शब्दांचे खेळ नव्हते, तर प्रत्येक अभंगात अनुभवाचा, विचारांचा आणि जीवनाच्या खोल जाणीवेचा गाभा होता. म्हणूनच त्यांचे अभंग आजही आपल्याला कनेक्ट करतात, रिलेटेबल वाटतात. म्हणजे त्या एकाच वेळी संत, कवयित्री, तत्वचिंतक आणि समाजप्रबोधक अशा अनेक भूमिका जगत होत्या. अगदी. आपल्या सोर्सेसमधून त्यांचं जे रूप समोर येतं, तेजस्वी, ज्ञानी, करुणामय, मार्गदर्शक,
हे त्यांच्या मल्टी-डायमेन्शनल व्यक्तिमत्वाला खऱ्या अर्थाने दाखवतं. अगदी तसंच. त्यांचं व्यक्तिमत्व खूप समृद्ध होतं, अनेक पदरी होतं. जिथे गरज आहे तिथे त्या कठोरपणे वास्तवाची जाणीव करून देतात, जसं ज्ञानेश्वरांना ताटी उघडा म्हणताना. हो. तर दुसरीकडे चांगदेवांसारख्या योग्याला अगदी मायेने ज्ञानाचा मार्ग दाखवतात. एकीकडे गहन तात्विक विचार मांडतात, तर दुसरीकडे साध्या, सोप्या भाषेत समाजाला मार्गदर्शन करतात. ही जी वर्सॅटिलिटी आहे, ही जी बहुआयामिता आहे, हेच त्यांचं वैशिष्ट्य आहे. तर आजच्या या चर्चेतून आपण संत मुक्ताबाईंच्या कामाची आणि व्यक्तिमत्वाची एक वेगळी ओळख करून घेतली. आपण पाहिलं की त्या केवळ ज्ञानेश्वर माऊलींच्या भगिनी नव्हत्या, तर स्वतः एक समर्थ संत कवयित्री होत्या. त्यांचे ताटीचे अभंग हे फक्त एका प्रसंगापुरते नाहीयेत. त्यात खोल तत्वज्ञान आहे, कर्तव्याची जाणीव आहे. बरोबर. चांगदेवांना मार्गदर्शन करण्याच्या घटनेतून त्यांचा तो विलक्षण आध्यात्मिक अधिकार दिसतो. आणि त्यांची अभंग रचना ती समाजाच्या आणि जीवनाच्या सगळ्या अंगांना स्पर्श करते. या सगळ्याचा विचार केला की त्यांचं स्थान किती युनिक आहे हे लक्षात येतं. इतिहासातला एक अत्यंत महत्वाचा दुवा आहेत. त्यांचं जीवन आणि कार्य हे फक्त भक्तीच्याच नाही, तर ज्ञान, वैराग्य, सामाजिक बांधिलकी आणि स्त्री कर्तृत्वाच्या दृष्टीनंही अभ्यासण्यासारखं आहे. नक्कीच. आणि जाता जाता एक विचार. आपल्या स्रोतात म्हटल्याप्रमाणे मुक्ताबाईंच्या अभंगांनी जीवनाच्या प्रत्येक पैलूला स्पर्श केला. एका तरुण स्त्रीनं त्या काळात जेव्हा स्त्रियांना अनेक मर्यादा होत्या, तेव्हा फक्त कुटुंबातल्याच नाही, तर चांगदेवांसारख्या मोठ्या पुरुष योग्यांनाही मार्गदर्शन करणं. हो. आणि त्याच वेळी जीवनाच्या सामान्य आणि गहन अशा दोन्ही बाजूंवर इतक्या अधिकारानं बोलणं, ही गोष्ट आजच्या काळातही म्हणजे सत्ता, ज्ञान आणि अध्यात्म या कल्पना आपण कशा पाहतो यावर परत विचार करायला लावते. खरंय. लिंग, वय किंवा सामाजिक स्थान यापेक्षा आतलं ज्ञान आणि शुद्ध अनुभव किती महत्वाचा असतो हे मुक्ताबाईंचं आयुष्य आपल्याला पुन्हा एकदा शिकवतं. यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा. खरंच हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. अशा यात तेजस्वी, ज्ञानी आणि करुणामय संत कवयित्री संत मुक्ताबाई यांना आपलं त्रिवार वंदन.